हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.1 मधील क्वेश्चन 2 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 2 काय दिला आहे. ट्रँगल पी क्यू आर सिमिलर ट्रँगल एल टी आर. ट्रँगल पी क्यू आर आणि ट्रँगल एल टी आर हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. आणि या दोन्ही ट्रँगलमध्ये काय आहे, आर हा कॉमन व्हर्टेक्स दिलेला असणार आहे. एकाच फिगरमध्ये आपण काय करणार आहोत, दोन्ही ट्रँगल काढणार आहोत. In triangle PQR, PQ is equals to 4.2 centimeter, QR is equals to 5.4 centimeter, PR is equals to 4.8 centimeter. Triangle PQR च्या साइड्स आपल्याला दिलेल्या आहेत. Construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equals to 3/4. PQ upon LT is equals to 3/4 हा रेशो आपल्याला दिलेला आहे. आणि याच्या सहाय्याने आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे दोन्ही ट्रँगल्स काय करायचे आहेत, कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. पहा, प्रथम आपल्याला काय करावे लागेल, रफ फिगर काढून घ्यावी लागेल. येथे मी रफ फिगर काढलेले आहे. आता कॉमन व्हर्टेक्स काय आहे, आर. मग काय करायचं, आपण प्रथम एक ट्रँगल काढायचा आणि त्याचे काय करायचे आहेत, आपल्याला दोन ट्रँगल्स त्यामध्ये करायचे आहेत. आता आर हा कॉमन व्हर्टेक्स आहे, मग येथे काय करायचं, आर हा कॉमन व्हर्टेक्स लिहायचा. त्यानंतर आपल्याला पी क्यू आर. आता येथे कसं आपण पी क्यू आर लिहिलेलं आहे, तसंच एल टी आर लिहायचं, एल टी आर. ही काय झाली आपली रफ फिगर. आपल्याला साईड्स दिलेल्या आहेत, त्या साईड्स येथे लिहून घेतलेल्या आहेत. पी क्यू किती आहे, 4.2 सेंटीमीटर. क्यू आर किती आहे, 5.4 सेंटीमीटर. आणि पी आर किती आहे, 4.8 सेंटीमीटर. आता आपण ही रफ फिगर काढताना मोठा ट्रँगल कुठला आहे आणि छोटा ट्रँगल कुठला आहे, कसं आपल्याला या रेशोवरून समजेल. आता पी क्यूच्या इक्वल किती आहे, 3 आणि एल टीच्या इक्वल किती आहे, 4. मग एल टीच्या इक्वल 4 आहे, त्यामुळे एल टी ही साईड ज्या ट्रँगलची असेल तो ट्रँगल मोठा असणार आहे. म्हणजेच ट्रँगल एल टी आर काय असणार आहे, मोठा ट्रँगल असणार आहे. आणि ट्रँगल पी क्यू आर हा त्याच्यापेक्षा लहान ट्रँगल असणार आहे. आता एल टी आर हा ट्रँगल काय असणार आहे, मोठा असणार आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, इथे एल टी आर हा ट्रँगल मोठा काढलेला आहे आणि पी क्यू आर हा काय येईल, लहान ट्रँगल येईल. आता आपण काय करू, कन्स्ट्रक्शन करू. पहा कन्स्ट्रक्शन कशी करायची. प्रथम काय करायचं, आपल्याला ट्रँगल पी क्यू आरच्या तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत. मग आपण काय करू, ट्रँगल पी क्यू आर काढून घेऊ. आता रफ फिगरमध्ये बघून काढायचं. आपण इथे काय घेतलेलं आहे, आर क्यू. मग आर क्यू किती आहे, 5.4 सेंटीमीटर. स्केलच्या सहाय्याने आर क्यू ही साईड काढून घेऊ. 5.4 सेंटीमीटर घ्यायचं आहे आपल्याला. पहा स्केलच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे, 5.4 एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. ही काय घेतली मी, 5.4 सेंटीमीटरची लाईन मारलेली आहे. आता ही लाईन काय करायची, आपल्याला पुढे एक्सटेंड करायची आहे. कारण आपल्याला पुढे नंतर काय करायचं आहे, ते टी पॉईंट घ्यायचा आहे या लाईनवरती. पहा आर क्यू हा पॉईंट येईल, आर हा पॉईंट येईल, क्यू. डिस्टन्स किती आहे, 5.4 सेंटीमीटर. आता पी क्यू डिस्टन्स किती आहे, 4.2 सेंटीमीटर. मग काय करू, आपण कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर घेऊ. आता आपण कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता आपण काय करू, क्यू या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि काय करायचं, आपल्याला असा आर्क काढून घ्यायचा आहे. आता पी आर डिस्टन्स किती आहे, 4.8 सेंटीमीटर. मग आपण कंपासमध्ये काय करू, 4.8 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊ. पहा आपण कंपासच्या सहाय्यानं 4.8 एवढं डिस्टन्स काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. 4.8 एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता काय करू, आपण आर या पॉईंटवर काय करायचं, कंपास ठेवायचा आणि आर्क मारून घ्यायचे अशा प्रकारे. आता हा जो आपल्याला दोन आर्कचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, ते काय नाव येईल, पहा पी हा पॉईंट येईल. आता काय करू, आपण पी आर पॉईंट पी आणि पॉईंट आर काय करू, जोडून घेऊ. म्हणजे आपल्याला साईड पी आर मिळेल. आता ही साईड आपण काय करू, एक्सटेंड करून घेऊ. कारण आपल्याला नंतर काय करायचं आहे, एल टी आर ट्रँगल पण कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता काय करू, आपण हा पी आणि क्यू पॉईंट जोडून घेऊ. म्हणजे आपल्याला काय मिळेल, साईड पी क्यू मिळेल. साईड पी क्यू मिळेल. आता काय करू, आपण डिस्टन्स लिहून घेऊ. पी आर किती आहे, पहा 4.8 सेंटीमीटर. पी क्यू किती आहे, पहा 4.2 सेंटीमीटर.
आता आपण ट्रायंगल LTR कन्स्ट्रक्ट करू. आता काय करायचं पहा, हा जो आर पॉईंट आहे या आर पॉईंटपासून काय करायचं आहे आपल्याला, खाली लाईन काढायची आहे. ॲक्यूट अँगल होईल, या साईड RQशी ॲक्यूट अँगल होईल अशी काय करायची आपल्याला लाईन काढायची आहे. अशी आर या पॉईंट जवळ काय झाला पाहिजे, ॲक्यूट अँगल झाला पाहिजे. ॲक्यूट अँगल म्हणजेच 90 डिग्रीपेक्षा स्मॉलर अँगल झाला पाहिजे. PQच्या इक्वल काय आहे 3, LTच्या इक्वल काय 4. 4 हा ग्रेटर नंबर आहे. मग काय करायचं आपण, या लाईनचे काय करायचे 4 इक्वल पार्ट्स करायचे. आता कंपासमध्ये काय करायचं, एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं. पहा, सुटेबल तुम्हाला जितकं घ्यायचं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता. आणि काय करायचे आहेत, ह्या लाईनचे आपल्याला 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आर या पॉईंटवर कंपास ठेवायचा. हा झाला आपला फर्स्ट पार्ट, त्यानंतर हा झाला सेकंड पार्ट, हा झाला थर्ड पार्ट आणि हा झाला आपला फोर्थ पार्ट. आता हे जे आपण 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत ह्याला आपण काय करू, नाव देऊ R1, R2, R3, R4. आता PQच्या इक्वल किती आहे, 3 आहे. म्हणजेच आपल्याला Q हा पॉईंट आहे, हा काय करावा लागेल, R3ला जोडावा लागेल. कारण ट्रायंगल PQRच्या साईड्स काय आहेत, प्रपोर्शन 3 आहे. म्हणजेच आपल्याला Q हा पॉईंट काय करावा लागेल, R3ला जोडावा लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे, याच लाईनवरती काय करायचं आहे, T हा पॉईंट घ्यायचा आहे. आता T हा पॉईंट कुठे येतील, या RQ या लाईनवरती येईल. मग आपल्याला काय करावं लागेल पहा, येथे R3वर कंपास ठेवायचा आणि येथे काय करायचं, आर्क काढून घ्यायचा अशा प्रकारे. आता R4वर कंपास ठेवायचा आणि त्याच डिस्टन्सनं काय करायचं, तेच डिस्टन्स ठेवून अशा प्रकारे आर्क मारून घ्यायचं. आता जे हे डिस्टन्स आहे पहा, हे आर्कचं ह्या लाईनपर्यंत हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला घ्यायचं आहे कंपासमध्ये. आणि इथून काय करायचं आपण, हा जो आर्क मारलेला आहे ह्या आर्कवर ठेवून काय करायचं आहे, ह्या आर्क मारायचा आहे असं. आणि हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, या R4मधून काय करायचं, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून या QR3ला पॅरलल लाईन काढायची आहे. म्हणजे आपल्याला काय T हा पॉईंट तेथे घ्यायचा आहे. पहा, कारण LT किती आहे, LT इक्वल 4 आहे. इथे काय येईल T, म्हणजेच RT पण किती असणार आहे, 4 पार्ट्स असणार आहे. आणि RQ किती असणार आहे, 3 पार्ट्स असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या PR या लाईनवरती काय करायचं आहे, RP या लाईनवरती L हा पॉईंट घ्यायचा आहे. मग आता काय करायचं पहा, आपल्याला इथे जेवढा अँगल आहे तेवढाच इथे अँगल काढायचा आहे. मग काय करायचं, कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचं आणि या Q या पॉईंटवर ठेवून काय करायचं, आर्क मारून घ्यायचं. असं हेच डिस्टन्स ठेवून काय करायचं, T या पॉईंटवर कंपास ठेवायचा आणि अशा प्रकारे आर्क मारून घ्यायचं. आता काय करायचं, या आर्कवर, या आर्कचं काय करायचं, एवढं हे डिस्टन्स मेजर करायचं. आणि हा जो आर्क मारलेला आहे ह्या आर्कवर पण तेवढंच डिस्टन्सचा काय करायचं, आर्क मारायचा. आणि हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून आपल्याला या PQला पॅरलल लाईन काढायची आहे. Tमधून काय करायची, PQला पॅरलल लाईन काढायची. इथे काय येईल पहा, L हा पॉईंट येईल. अशा प्रकारे आपण दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. पहा, PQR आणि ट्रायंगल LTR. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.